आज आपण मोमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथड्सचे जे MPSC ने विचारले तसे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहे. एक इंडिटर्मिनेट बीम आहे, प्रॉप्ट कॅन्टिलीवर W kN/m लोड लागला आहे, लेंथ L आहे. क्वेश्चन आहे फाइंड द रिएक्शन एट सपोर्ट A अँड B RA आणि RB. फिक्स सपोर्टची रिएक्शन विचारतील किंवा सपोर्ट बीची रिएक्शन विचारतील, कोणती विचारू शकतात. एक्झाम्पल जर मोमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडने सॉल्व केलं तर लवकर सॉल्व होईल, दुसऱ्या मेथडने पण करू शकतो. मोमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडने आपलं फर्स्ट स्टेप आहे फिक्स्ड एंड मोमेंट्स काढायचे, दोन्ही एंड फिक्स कन्सिडर करायचे. फिक्स एंड मोमेंट्स M/AB येणार, जे इकडची -WL² 12 M/B प्लस WL² 12. तर फिक्स्ड एंड मोमेंट्स काढून झालं तर डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फाइंड करायचा. पण इथं ह्या एंडला A जॉईंटला एकच मेंबर आहे, B जॉईंटला पण एकच मेंबर आहे, सो डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर डायरेक्ट 1 येणार. पण समजण्यासाठी आपण सॉल्व करू. AB आणि BA हे नाही काढलं तरी चालेल. ABला फार एंड हिंज आहे 3I/L, BAला फार एंड आपण आधी ABचं फाइंड करू. ॲट जॉईंट A एकच मेंबर आहे, सो टोटल किती येईल 3I/L येईल, दुसरा मेंबरच नाही. तर दोन्हीचं 3I/L / 3I/L 1. BAसाठी फार एंड फिक्स, सो 4I/L. टोटल स्टिफनेस एकच मेंबर असल्यामुळे त्याचं 4I/L, 4I/L / 4I/L 1. जरी डायरेक्ट 1 घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपण टेबल फॉर्म करणार. फिक्स्ड एंड मोमेंट WL² 12 याची -WL² 12 MAB, MBA प्लस WL² 12. सपोर्ट B आपला हिंज आहे, त्याला एंड मोमेंट काय पाहिजे, एंड मोमेंट 0 पाहिजे, त्यासाठी -WL² 12 केला. सो आता हे मोमेंट कॅरी होणार, कॅरी ओव्हर फॅक्टर फार एंडला, फार एंड कुठला आहे फिक्स्ड आहे, फार एंड फिक्स्डला कॅरी ओव्हर फॅक्टर कुठला आहे हाफ, सो ह्याच्या हाफ मोमेंट कॅरी होणार WL² 24. तर इथली फायनल मोमेंट -WL² 8 आली. तर आपल्याला दोन्हीकडच्या मोमेंट्स भेटल्या, इकडे 0, इकडे WL² 8. नेट मोमेंट काय असणार WL² 8. कोणत्या डायरेक्शनने, क्लॉकवाईज. नेट मोमेंटमध्ये WL² 8 आणि ह्याचा -0 किती येईल WL² 8 येईल. डायरेक्शन मोठीची म्हणजे अँटी क्लॉकवाईज. सो टोटल रिॲक्शन ला रिस्पॉन्सिबल असणार एक तर लोड W आणि मोमेंट कशी, आता हे मोमेंट अँटी क्लॉकवाईज आहे, त्याला बॅलन्स करायला आपल्याला क्लॉकवाईज मुवमेंट लागणार. क्लॉकवाईज मुवमेंटसाठी क्लॉकवाईज कपल लागणार. आधी आपण लोडचं बघू. लोड W आहे, लेंथ L, सो टोटल लोड WL होणार. तो दोन्हीकडे डिवाईड झाल्यामुळे WL/2 WL/2. सो हे आलं लोडमुळेचे सपोर्ट रिॲक्शन्स. तर मुवमेंट कसं जनरेट झाली आहे, नेट मुवमेंट अँटी क्लॉकवाईज, आपल्याला पाहिजे क्लॉकवाईज. सो ह्या सपोर्टला फोर्स अपवर्ड, इकडे डाऊनवर्ड. तर डायरेक्शन तर कळाली, त्याचा मॅग्नेट्यूड कसं फाइंड करायचं. नेट मुवमेंट WL² 8 डिवायडेड बाय लेंथ झालं WL/8, ही असणार त्याची मॅग्नेट्यूड. WL/8 हे पुढे पण लागणार आहे. नेट मुवमेंट घ्यायची डिवायडेड बाय लेंथ. नेट मुवमेंट म्हणजे दोन्हीचं ॲडिशन करायची. ही होती WL² 8, पण याची डायरेक्शन ऑपोजिट होती, सो याला प्लस इंटू ब्रॅकेटमध्ये -0. आणि डायरेक्शन जे मोठे आहे त्याची
सो याला आपले रिॲक्शन किती आले WL/8. सो आता टोटल रिॲक्शन सम करायचं RA आणि RB. RA इकडची Aची रिॲक्शन, RB Bची. RA किती येईल WL/2 प्लस WL/8 म्हणजे 5WL/8 आणि RB आता सबट्रॅक्शन होईल, वरती चाललंय खाली चाललंय. WL/2 मायनस WL/8 येईल, ते येईल 3WL/8. सो आपल्याला काय विचारलेलं, रिॲक्शन ॲट बी आणि रिॲक्शन ॲट ए. रिॲक्शन ॲट बी आणि रिॲक्शन ॲट ए. रिॲक्शन ॲट ए भेटली 5WL/8, रिॲक्शन ॲट बी 3WL/8. ते इनडायरेक्टली कसं विचारू शकतात, रिॲक्शन ॲट फिक्स सपोर्ट. रिॲक्शन ॲट फिक्स सपोर्ट विचारलं तर RA घ्यायची 5WL/8. आता नेक्स्ट एक्झाम्पल सेम आहे, कॅन्टिलिव्हर बीम. तर UDLच्या जागेवरती सेंटरला पॉईंट लोड लागला आहे W. रिॲक्शन ॲट RA आणि रिॲक्शन ॲट B विचारली. इथं पण सेम फिक्स्ड एंड मुवमेंट काढायची, दोन्ही एंड फिक्स्ड कन्सिडर करायचे. हे M/AB किती येईल, अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे मायनस साईन WL/8. इकडे क्लॉकवाईज M/B आहे, त्यामुळे प्लस साईन WL/8. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इथं पण नाही काढलं तरी चालेल, किंवा काढायचं असेल तर मागच्या मेथडने. एकच मेंबर असल्यामुळे दोन्हीचं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर 1 येणार. सो आपण इथं नाही काढत, डायरेक्ट करू. फिक्स्ड एंड मुवमेंट मायनस WL/8. WL/8 इकडे किती पाहिजे, सपोर्ट हिंज असल्यामुळे तर फायनल मुवमेंट आपल्याला, फायनल एंड मुवमेंट 0 पाहिजे. सो मायनस WL/8 करायचं. कॅरीओव्हर होणार, फार एंड फिक्स्डला कॅरीओव्हर फॅक्टर हाफ. सो हाफने मल्टिप्लाय केल्यावर मायनस WL/8 इंटू हाफ मायनस WL/16. सो हे ॲड केल्यानंतर मायनस 3WL/16. आपल्याला दोन्ही फायनल एंड मुवमेंट भेटले, 3WL/16 आणि इकडची 0. त्या रिॲक्शन्स फाइंड करायच्या. पहिली ड्यू टू लोड, या लोड डब्ल्यूमुळे, लोड W दोन्हीकडे अर्धा अर्धा डिस्ट्रीब्यूट होणार, W/2 W/2. त्याची डायरेक्शन, लोडची डायरेक्शन डाऊनवर्ड, रिॲक्शनची डायरेक्शन अपवर्ड. आता ड्यू टू मुवमेंट, नेट मुवमेंट 3WL/16 अँटी क्लॉकवाईज मायनस 0. नेट मुवमेंट आली 3WL/16 अँटी क्लॉकवाईज. सो जे आपलं कपल लागणार आहे मुवमेंटला बॅलन्स करण्यासाठी, ते लागलं पाहिजे क्लॉकवाईज. सो इकडे अपवर्ड्स, इकडे डाऊनवर्ड. कपलची डायरेक्शन झाली क्लॉकवाईज, कपल असं क्लॉकवाईज करणार. त्याचे मॅग्नेट्यूड जे नेट मुवमेंट आहे डिवायडेड बाय लेंथ. सो येणार 3W/16 3W/16 3W/16. टोटल रिॲक्शन RAचे W/2 प्लस 3W/16 11W/16 आणि RB W/2 मायनस 3W/16 हे येणार 5W/16. थर्ड एक्झाम्पल बघू.
याच्यामध्ये आपण स्टेप सॉल्व करण्यापेक्षा डायरेक्ट सॉल्व करू. ची लेंथ सारखी आहे आणि दोन्ही पण फिक्स सपोर्ट आहे. सो दोन्ही पण हिंज आहेत, फार एंड हिंज आहे. सो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट केलं तरी 0.5 येणार. आपल्याला MCQला विचारलं, सो डायरेक्ट करायचं. फिक्स्ड एंड मोमेंट फिक्स्ड कन्सिडर -WL/8 WL/8 पॉईंट लोड आहे म्हणून WL/8 मायनस आणि WL/8. तर ह्याला फायनल एंड मोमेंट याची 0 करण्यासाठी प्लस WL/8 इकडे मायनस WL/8 इकडे 0 होणार, इकडे 0. सो कॅरी ओव्हर WL/16 मायनस WL/16. जी फायनल एंड मोमेंट मिळाल्या. या दोन्हीचे ॲडिशन 3WL/16 मायनस 3WL/16. सो आता ड्यू टू लोड अप्लाय या पॉईंटला W/2 W अर्धा लोड दोन्हीकडे डिवाइड होणार. इकडे W/2 डायरेक्शन अपवर्ड्स, कारण लोडची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. सो रिॲक्शनची डायरेक्शन अपवर्ड. नंतर ड्यू टू मोमेंट आपल्याला एंड मोमेंट मिळालं. तिकडे 0 आहे, इकडे 3WL/16 आहे, मायनस 3WL/16 आहे, इकडे 0 आहे. सो या बीमला बघितलं तर नेट मोमेंट WL/16 आहे क्लॉकवाईज, इकडे मायनस WL/16 आहे अँटी क्लॉकवाईज. सो या मेंबरला आपल्याला कपल पाहिजे या क्लॉकवाईजला बॅलन्स करण्यासाठी अँटी क्लॉकवाईज. या मेंबरला या क्लॉकवाईजला बॅलन्स अँटी क्लॉकवाईजला बॅलन्स करण्यासाठी क्लॉकवाईज. तर मेंबरचं त्याचा मॅग्निट्यूड किती येणार 3WL/16 डिवायडेड बाय L. WL/16 तर डिवायडेड बाय L मायनस त्याचं साईन अँटी क्लॉकवाईज केल्यामुळे मायनस साईन द्यायची काय गरज नाही. 3W/16 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 आणि 3W/16. सो ह्याची ॲडिशन केल्यानंतर रिॲक्शन ॲट ए, या दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर 5W/16 इकडे 11W/16 11W/16 5W/16. रिॲक्शन ॲट ए आली 5W/16, रिॲक्शन ॲट सी आली 5W/16, रिॲक्शन ॲट बी या दोन्हीची ॲडिशन येणार W/6 11W/16 11W/16 11W/8.